नांदेड मराठवाड्याचं राजकीय केंद्र आणि आज नांदेडने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अंतिम निकाल आज जाहीर झाला आणि या निकालाने अनेक राजकीय समज, दावे आणि आराखडे पूर्णपणे उलटे केले आहेत. 81 जागाच्या नांदेड महानगरपालिकेत 45 जागा जिंकत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. काँग्रेस 12 जागावर थांबली आहे. एमआयएमने 13 जागा जिंकल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीला 5 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाला 4 जागा आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला 1 जागा, त्याबरोबरच अपक्ष एका जागेवर विजयी झाले आहेत. पण या निकालात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला एकही जागा मिळालेली नाही. 41चा बहुमताचा आकडा पार करत भाजपने नांदेड महानगरपालिकेवर निर्विवाद अशी सत्ता मिळवली आहे. पण हा निकाल पाहताना एक प्रश्न सतत समोर येतो. हा विजय फक्त भाजपचा आहे का, की या विजयामागे एक अनुभवी राजकीय रणनीतिकार उभा आहे? आणि इथेच नाव समोर येतं ते म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांचं. या निवडणुकीत अशोकराव चव्हाण यांनी केवळ भाषणापुरती किंवा वरवरची भूमिका निभावलेली नाही. त्यांनी थेट ग्राउंड लेवलवर उतरून संपूर्ण निवडणूक यंत्रणा हातात घेतली होती. वार्डनिहाय रणनीती, स्थानिक समीकरणं, उमेदवारांची निवड, प्रचाराची दिशा, मतदारापर्यंत पोहोचण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टीचं नियोजन त्यांनी स्वतः केल्याचं स्पष्टपणे दिसून येत होतं. नांदेडमधील प्रत्येक वार्डाचा सामाजिक, जातीय आणि आर्थिक अभ्यास करून ही निवडणूक लढवली गेली. ही निवडणूक केवळ पोस्टर, बॅनर किंवा सोशल मीडियावरची मुळीच नव्हती. ही निवडणूक होती घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्याची. अशोकराव चव्हाण यांचं सर्वात मोठं बळ म्हणजे त्यांचं गेल्या अनेक दशकापासून उभं असलेलं मजबूत स्थानिक नेटवर्क. नगरसेवक, माजी पदाधिकारी, सामाजिक नेते, विविध समाज घटकातील प्रभावी व्यक्ती, या सगळ्यांचा अचूक वापर या निवडणुकीत करण्यात आला. मुस्लिम, दलित, मराठा आणि ओबीसी समाजातील समन्वय हे या रणनीतीचं मुख्य वैशिष्ट्य पाहायला मिळालं. या निवडणुकीत विरोधकामधील फूट ही निर्णायक ठरली. कुठे काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात होते, कुठे राष्ट्रवादी आणि शिवसेना सुद्धा एकमेकांच्या समोरासमोर, तर कुठे उद्धव ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांच्या समोर होते, तर कुठे उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यामधला संघर्ष. अशोकराव चव्हाण यांनी हे अचूक ओळखलं की विरोधक एकत्र नाहीत आणि हीच जिंकण्याची सर्वात मोठी संधी आहे. त्यामुळे कुठल्या वार्डामध्ये कुणाचा फायदा होऊ शकतो, कुठे मतविभाजन होणार आहे आणि कुठे विजय निश्चित करता येईल, याचं अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आलं. नांदेड जिल्ह्यात सत्ता कुणाची असो, पण किंगमेकर कोण आहे हे जवळपास प्रत्येक निवडणुकीत सिद्ध झालं आहे आणि यावेळीही तेच पुन्हा घडलं. म्हणूनच आज नांदेडमध्ये पुन्हा एकदा असं म्हटलं जात आहे की जिथे अशोकराव चव्हाण सक्रिय असतात, तिथे निकाल हमखास प्रभावी असतो. ही निवडणूक त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की निवडणूक कशी लढवली जाते आणि ती कशी जिंकली जाते. आता प्रश्न उरतो तो म्हणजे इतर पक्षांना या निवडणुकीत बाजी का मारता आली नाही? काँग्रेसकडे नांदेड हा पारंपरिक गड असताना सुद्धा पक्षांतर्गत गटबाजी, स्थानिक नेतृत्वाचा अभाव आणि संघटनात्मक कमकुवतपणा दिसून आला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा ग्राउंड नेटवर्क जवळपास कोलमडलेला दिसला. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, नेतृत्वाचा स्थानिक पातळीवर अभाव आणि स्पष्ट दिशा नसल्यामुळे त्यांना एकही जागा या निवडणुकीमध्ये मिळवता आली नाही. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटावर पक्षफुटीचा थेट परिणाम झाला. कार्यकर्ते निष्क्रिय राहिले आणि त्याचा फटका थेट निकालात बसला. एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने काही प्रभागामध्ये प्रभाव दाखवला, पण त्यांचा प्रभाव शहरव्यापी सत्ता मिळवण्या इतका व्यापक नव्हता. त्यामुळे ते काही जागापुरतेच मर्यादित राहिले. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा विजय शक्य झाला, तो 3 कारणामुळे: मजबूत संघटन, प्रभावी ग्राउंड स्ट्रॅटर्जी आणि अशोकराव चव्हाण यांचं नियोजनात्मक नेतृत्व. ही निवडणूक भावनेवर किंवा लाटेवर जिंकली गेलेली नाही, तर पूर्णपणे मॅनेजमेंट आणि रणनीतीवर जिंकली गेलेली निवडणूक आहे. नांदेड महानगरपालिकेचा हा निकाल आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचं एक संकेत मानला जात आहे. मराठवाड्याच्या राजकारणात कोणाची पकड मजबूत आहे आणि कोण कमकुवत होत चालला आहे हे या निवडणुकीतून स्पष्ट झालं आहे. आणि एक गोष्ट पुन्हा एकदा ठामपणे सिद्ध झाली आहे: निवडणूक कशी लढवायची आणि विजय कसा मिळवायचा हे अशोकराव चव्हाण आजही शिकवतात. नांदेडमध्ये ते पुन्हा एकदा किंगमेकर ठरले आहेत.
थांबूया या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चावडीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका विशेष माहितीसह. धन्यवाद.